राजकारणात लवकरच नवा बॉम्ब फुटणार. पवार भाजप सोबत येणार का, या प्रश्नाला आशिष शेलारांचं माझा कट्ट्यावरती उत्तर. म्हणाले, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाणं चुकीचं. समोर येईल त्यांना सपाट करण्याची ठाकरे बंधूंमध्ये ताकद. कॉफी विथ कौशिकमध्ये आदित्य ठाकरेंचा आत्मविश्वास. एकनाथ शिंदेंना समोरासमोर चर्चेचं पुन्हा दिलं चॅलेंज. अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, हे फडणवीसांना आधीच सांगितलं होतं. अजित पवारांच्या आरोपांनंतर रवी चव्हाणांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे, चंद्रकांत पाटलांचाही इशारा. सांगलीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोडला प्रचाराचा नारळ. इचलकरंजीतही भव्य रोड शो. आज रात्री मुंबई महायुतीच्या उमेदवारांसाठी फडणवीस आणि शिंदेंची एकत्र सभा. ठाकरेंचं प्रेझेंटेशन म्हणजे अर्धवट होमवर्कचा वर्कशॉप. आश्वासनं म्हणजे मुंबईकरांची फसवणूक. शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळेंचा आदित्य आणि अमित ठाकरेंवर घणाघात. देवा देता है तो छप्पर फाडके. सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी निधी दिल्यानं भुजबळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती स्तुतीसुमनं. भुजबळ आणि फडणवीसांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. साताऱ्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष